सुरुवात करूयात कोल्हापूरपासून। अजित पवारांच्या फुटीनंतर कोल्हापूर भाजपसाठी सेफ आहे असं समजण्यात यायला लागलं, कारण अजित पवारांच्या फुटीमुळे कोल्हापुरातनं हसन मुश्रीफांचं बळ महायुतीच्या उमेदवाराला मिळणार होतं। दरम्यानच्या काळात इथनं शाहू महाराज छत्रपती हे महाविकास आघाडीकडनं उभे राहतील अशा चर्चा चालू झाल्या। ही जागा शिवसेनेकडे होती आणि मंडलिक हे गतवेळी बंटी पाटलांच्या मदतीने निवडून आले होते। यावेळी मात्र मंडलिकांच्या विरोधात ते लोकांना भेटत नसल्याचा राग होताच। अशा वेळी उमेदवार बदलला जाईल अशा देखील चर्चा होत्या। समरजित घाटगे किंवा स्वतः हसन मुश्रीफ अन्यथा महाडिक घराण्यातला उमेदवार हा इथनं प्रबळ दावेदारी करू शकत होता, पण शिवसेनेच्या शिंदे गटानं ही जागा आपल्याकडेच ठेवली आणि पुन्हा एकदा संजय मंडलिकांना तिकीट दिलं। दुसरीकडे शाहू महाराजांनी तुतारी किंवा मशाल या चिन्हांऐवजी काँग्रेसला पसंती दिली, ज्यामुळे सतेज पाटलांची सगळी यंत्रणा जीव तोडून त्यांच्या मागे उभे राहिली। आता ग्राउंडची चर्चा सांगायची तर ज्या कागलमधनं मंडलिकांना लीड मिळेल अशा चर्चा होत्या, तिथे सुद्धा म्हणावं असं लीड मिळणार नाही असं बोललं जाते। करवीर, कोल्हापूर शहर हे बंटी पाटलांच्या यंत्रणेमुळे शाहूंना लीड देऊ शकतं, तर राधानगरी भागामध्ये शाहू महाराजांची पुण्याई सध्याच्या शाहू महाराजांच्या कामाला येऊ शकते असं म्हटलं जाते। थोडक्यात कोल्हापूरची जागा शिंदेंकडनं जाऊ शकते अशा चर्चा चालू आहेत। यामध्ये मंडलिकांसाठी भाजपची यंत्रणा ही मनापासून कामाला आलीच नाहीये असं देखील बोललं जातं।